चला तर मुलांनो, आज आपण पाहूया बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे। बैजिक राशी म्हणजे काय, त्यामध्ये वर्ग त्रिपदी हा प्रकार आपण पाहतो। याचं स्वरूप कसं असतं तर ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपातील बैजिक राशीला आपण त्रिपदी असे म्हणतो। तर ह्याचे अवयव कसे पाडायचे, तर यामध्ये मधली संख्या असते एवढी त्या संख्येची बेरीज आली पाहिजे आणि ह्या संख्येचा गुणाकार 18 इतका आला पाहिजे, अशी याची फोड करायची। म्हणजेच 18 ची फोड आपण अशा स्वरूपात करूया की ज्यांची बेरीज 9 आली पाहिजे। 2 नी जर फोड केली तर 2 गुणिले 9 यांचा गुणाकार 18 होतो। मात्र 2 अधिक 9 केले तर त्यांची बेरीज 11 होते, म्हणून हे अवयव होणार नाही। 3 नी जर भागलं तर 18 ला 6 गुणिले 3 ही फोड येईल आणि 6 आणि 3 यांची बेरीज सुद्धा 9 येईल। म्हणजेच ह्यांचा फोड आपल्याला 6 आणि 3 अशीच करायची आहे। लिहिताना पहिल्यांदा आधी मोठीच राशी लिहायची, म्हणून आपण पहिल्यांदा इथे 6 लिहिले। हा x वर्ग ॲज इट इज खाली लिहायचा आणि 9x ची फोड 6x अधिक 3x अशी करायची आणि हे 18 ॲज इट इज खाली लिहायचे। म्हणजेच बघा इथे 6x आणि 3x यांची बेरीज 9x आली आहे आणि साहित्रिक 18 हा यांचा गुणाकार आलेला आहे। मग ह्याचे आपण अवयव पाडू, म्हणजे या दोन्ही संख्यांमध्ये आपल्याला कॉमन काढायचे। आता ह्या दोन्ही संख्यांमध्ये x हा कॉमन आहे, मग आत काय राहिलं तर x अधिक 6। आता ह्या दोन्हींमध्ये काय कॉमन आहे तर अधिक 3 आणि यामध्ये पण x अधिक 6 हे कंसात राहील। जेव्हा हे दोन्ही कंस सारखे येतात त्याच वेळेस आपले अवयव बरोबर पडले असे समजायचं। मग एका कंसात हे उरलेले लिहायचं x अधिक 3, म्हणजे कंसाबाहेरचं जे आहे ते एका कंसात लिहायचं आणि दुसऱ्या कंसात x अधिक 6 असं लिहायचं। या पद्धतीने या संख्येचे अवयव पडलेले आहेत x अधिक 3 आणि x अधिक 6। हेच या प्रश्नाचं उत्तर आहे। याप्रमाणे तुम्हाला जेव्हा इयत्तेत पुढे पुढे जासाल अधिक टफ होऊन येतं। मग आत्ता हे 8वी पर्यंत तरी याच प्रकारे बैजिक राशी विचारल्या जातात आणि ह्यांचे अवयवही असेच पाडले जातात। अशा प्रकारे तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।